हॅलो, नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड थर्ड, सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. Myself, सुलोचना गोरे चौधरी. We had learned lesson number 1, Our Environment, Part 1. Now we will learn lesson number 1, Our Environment, Part 2. मागे आपण आपला परिसर या पाठाचा भाग 1 पाहिला. आज आपण आपला परिसर या पाठाचा भाग 2 पाहणार आहोत. A sparrow and roadside stone. Now let us look at a stone and sparrow in our surrounding and compare them. म्हणजेच आपण आता आपल्या परिसरातील, सराउंडिंग म्हणजे परिसरातील स्टोन म्हणजे दगड आणि स्पॅरो म्हणजे एक चिमणी, या दोघांची कंपेअर म्हणजे तुलना करू. A stone same is where it is. It its place change only if someone picks it up and moves it. म्हणजेच की दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. पिक्स म्हणजे उचलले तरच त्याची काय जागा बदलणार आहे. It doesn't eat. It doesn't have babies either. म्हणजे काय तर दगड जेवत नाही आणि दगडाची जेवत नाही त्यामुळे त्याची वाढही होत नाही. It doesn't eat, so it doesn't grow bigger. It doesn't have babies either. म्हणजेच तो जेवत नाही म्हणून त्या दगडाची वाढ होत नाही आणि दगडाला पिल्लेही होत नाही. It's not the same with sparrow. मात्र चिमणीचं दगडासारखं नाही. They move here and there on their own. म्हणजे ती काय करते सगळीकडे फिरते. They build nest and they move here and there on their own. म्हणजे चिमणी काय करते तर ती तिचं दगडासारखं नाही. ती चिमणी स्वतःचं घरटं स्वतः चिमण्यांना घरटे बांधायचे असते आणि तिला आपणाहून इकडे तिकडे ती फिरते. They eat insects and grains. That is why they grow. They lay eggs in nest. म्हणजेच काय तर ती काय करते चिमणी किडे आणि धान्याचे कण खाते त्यामुळे तिची काय होते वाढ होते आणि चिमणी घरट्यात अंडी घालते. Little sparrows hatch from these eggs. Sparrow take a lot of care of their young ones. म्हणजेच काय तर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात आणि चिमणी आपल्या पिल्लांची खूप काळजी घेते. Why do we see these differences between the sparrow and the stone? म्हणजेच काय तर चिमणी आणि दगड यांच्यात हा फरक का दिसतो? The sparrow is a living things and the stone is a non-living things. म्हणजेच काय तर चिमणी जी आहे ती सजीव आहे आणि स्टोन म्हणजे दगड जो आहे
तो निर्जीव आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव. Now, things in our surrounding from two groups, living things and non-living things. म्हणजे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात. एक म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि दुसरा म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. Animals have आता इथे अजून एक आहे की लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड एनिमल्स. म्हणजे काय आहे की सजीव अजून दोन सजीवांचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्राणी आणि दुसरे म्हणजे वनस्पती. Animals have babies and seedlings grow from seed. The seedling then grow into plants. म्हणजे काय झालं रे मुलांनो, तर जसे प्राण्यांना पिल्ले होतात तसेच बियांपासून वनस्पतींची रोपं तयार होतात आणि ती रोपच म्हणजे वनस्पतींची काय असते, पिल्लेच असतात. Plants and this tell this seedling then grow into plants. This tells us plants are living things. आणि त्यामुळे रोपांची वाढ होऊन ती मोठी होतात आणि यावरूनच वनस्पती काय आपण सजीव आहेत हे समजतो. Plants to move. For example, when a bird blooms into a flower, its petals open. But movement of plants are not so easily seen. म्हणजेच काय मुलांनो, तर वनस्पती काय करते, हालचाल करते. मग ती कशी दिसते, तर वेन अ बर्ड ब्लूम्स इनटू अ फ्लावर म्हणजे कळीचं फूल होताना इट्स पेटल ओपन म्हणजे कळीचं फूल होताना त्याच्या पाकळ्या उघडतात. ही ते झाली वनस्पतींची हालचाल. बट मुवमेंट्स ऑफ प्लांट्स आर नॉट सो इझिली सी. त्यामुळे वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली आपल्याला इतक्या सहजरित्या व सोप्यारित्या दिसत नाही, पण हालचाल होत असते. प्लांट्स अल्सो नीड फूड. म्हणूनच काय, रोपांनाही अन्नाची गरज असते. ऑफकोर्स प्लांट्स डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस लाईक एनिमल्स डू. म्हणजे ज्याप्रमाणे प्राणी फिरतात त्याप्रमाणे वनस्पती फिरत नाही. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन अ वन प्लेस. म्हणजे मुळाच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. And this is a big differences between plants and animals. हा काय आहे सर्वात मोठा डिफरन्स म्हणजे फरक आहे वनस्पती आणि प्राण्यातला. काय फरक आहे की प्लांट डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस लाईक एनिमल्स डू. की प्राण्यांप्रमाणे वनस्पती ठिकठिकाणी जाऊन फिरू शकत नाही. हा वनस्पती आणि प्राण्यातला महत्वाचा फरक आहे. Can you tell, are the things in these pictures living or non-living? म्हणजे चित्रातील वस्तू दिल्या आहेत ते निर्जीव की ते आहेत की सजीव आहेत ते सांगायचं. पण आता ते सांगताना आपण बघितले की नाही मगाशी की चिमणी कशी काय काय करते त्यानुसार पाहायचं आहे. कॅरेस्टिक लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत की नाही ते पाहायचे आहेत आपल्याला. वेल,
Well, in the following pictures, the banyan trees, rabbit, frog, the potted rose plant, and the coconut tree are living things. There as the gas cylinder, the glass, and the vessel are non-living things. If it is a living thing, it is a plant or an animal. म्हणजेच काय सांगितलंय मुलांनो की आपण बघितलं की यामध्ये वडाचे झाड, गुलाबाचे झुडूप आणि नारळाचे झाड व त्याचप्रमाणे ससा व बेडूक हे सर्व सजीव आहेत. तर गॅस सिलेंडर, कढई आणि ग्लास हे सर्व काय आहेत? निर्जीव आहेत. A plant or in the following picture, the banyan tree, the coconut tree, and the potted rose plant. Potted rose plant are plant, while the rabbit and frog are the animals. याच्यामध्ये ती वडाचे झाड, गुलाबाचे झुडूप आणि नारळाचे झाड हे ह्या वनस्पती आहेत. तर ससा आणि बेडूक हे काय आहेत? प्राणी आहेत. Use your brain power. A railway engine goes to and fro. Is it living or non-living? Answer. A railway engine is non-living things. Wood comes from trees, which are living things. A chair is made from wood. Now is the chair living or non-living? म्हणजे झाडापासून आपण काय मिळवतो? लाकूड मिळवतो आणि त्यापासून खुर्ची बनवतो. मग खुर्ची ही सजीव आहे की निर्जीव? Answer. A chair is non-living things. म्हणजे खुर्ची निर्जीव आहे. The relationship between all things in the environment. म्हणजे आता काय आहे? आपण जो मुद्दा बघणार आहोत तो आहे परिसरातील सर्व घटकांशी एकमेकांचं रिलेशनशिप म्हणजे नाते, एकमेकांशी असलेलं नातं. Water and air are part of the environment. All living things need them. Living things also need food. And they get their food from environment. म्हणजेच काय म्हटलं आहे इथे की पाणी आणि हवा हे काय आहेत? आपल्या परिसराचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि ही सर्व पाणी आणि हवाची गरज सर्व सजीवांना असते. सर्व सजीवांना त्याचबरोबर अन्नाची देखील गरज असते. आणि ते अन्न सजीवांना आपल्या एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या परिसरातून मिळते. Whatever living things need to survive, they get from their environment. म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या इतरही वस्तू सजीवांना कुठून मिळतात? आपल्या परिसरातून मिळतात. Birds build nests. They need cotton, twigs, and the threads to build them. They get these things from the environment. म्हणजे पक्षी आपले काय करतात? घरटी बांधतात आणि त्यासाठी लागणारा कापूस, काड्या, धागे हे सर्व त्यांना आपल्या परिसरातूनच मिळतात. Human beings use so many things from the environment. त्याचप्रमाणे माणसाला देखील अनेक कितीतरी वस्तू आपल्या परिसरातूनच मिळतात. We get cotton, wool and silk from our environment. त्याचबरोबर कापूस, लोकर आणि रेशीम या सर्व वस्तू आपल्याला आपल्या परिसरातून मिळतात. आणि we weave
वी वेव क्लोथ फ्रॉम देम आणि त्यापासून आपण काय बनवतो कपडे बनवतो. We make things like a mat, basket, paper from materials in our environment. म्हणजे काय आहे की आपल्या माणूस परिसरातून मिळवलेल्या वस्तूपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. We build houses using clay and stone and wood. These material to we get from our environment. आता माणूस घरे बनवतो त्याकरता लागणारी माती, दगड, लाकूड हे सगळं माणसाला आपल्या परिसरातूनच मिळतं. The seed from some plant scattered by wind. As a result, seedling of those plants grow in new place. म्हणजेच काही वनस्पतींच्या बिया वाऱ्याबरोबर विखुरल्या जातात आणि त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवे रोपे तयार होतात. Those plant to get help from their environment आणि अशा प्रकारे वनस्पती परिसरातून वनस्पतींनीही परिसरातून मदत मिळते. Living things take many things from their environment. What effect does that have on the environment? म्हणजे सजीव परिसरातून ज्या ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल. Animals like vultures and foxes eat the flesh and dead animals. Thus they clean the environment while they satisfy their hunger. Remains of dead animals decay. Decay. Sorry. Remains of dead animals decay. म्हणजेच काय मुलांनो तर animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. म्हणजे गिधाडं आणि कोल्हे मेलेल्या प्राण्यांचा मांस खातात. त्यामुळे त्यांचं पोट भरतं आणि परिसर पण काय होतं स्वच्छ होतं आणि मेलेल्या प्राण्यांचं उरलेलं भाग जो काय होतो तो कुजतो. डिके म्हणजे उरलेल्या प्राण्यांचं मांस काय होतं आपल्या मातीत कुजतो. Leaves fall of trees कुजतो. They mix with the soil म्हणजे तो कुजून काय होतो आपल्या मातीमध्ये मिक्स होऊन जातो. Leaves fall of trees, they too rot and get mixed in the soil. This makes the soil fertile. Plants get nourishment from fertile soil. म्हणजे काय सांगितलेलं आहे आता इथे की मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात आणि ते मातीमध्ये मिसळतात. तशीच झाडाची पाने पण गळतात आणि तीही मातीत पडून काय होतात कुजतात आणि त्यामुळे माती कशी होते कसदार होते आणि मातीला काय मिळतं आपल्या पोषण मिळतं. These living things bring about change in non-living things too. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्ये सजीवांमुळे बदल घडून येतात. Do you know a sheep's baby is covered sorry a sheep's body is covered with wool. The sheep feed on leaves of shrub. As it does so, the seed of some shrubs can get
caught in its wool. म्हणजे काय म्हटलं आहे ते, मेंढी हा काय केसाळ प्राणी आहे आणि तो झुडपांची पाने खातो आणि त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात आणि ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी काय बिया अडकतात. पुढे, when the ship goes somewhere else, the seed may fall off there. म्हणजे ती जेव्हा इतरत्र फिरते त्यावेळेस त्या अडकलेल्या बिया तिथे पडतात आणि त्यामुळे thus the ship helps new seedling of the shrub to grow in many different places. आणि त्यामुळे काय होतात, वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. इन this way, the sheep, which is an animals, and the shrub, which is a plant, help each other. अशा प्रकारे म्हणजे मेंढी आणि वनस्पती एकमेकांना काय करतात, मदत करतात. थँक यू.